त्याच्यापासून तुम्हाला चांगला नफा मिळतो का? मिळतो. मेहनत अशी आहे ना, मेहनती खूप मेहनत आहे, खूप त्रास होतो. सर्वजण आम्ही शिकवतो आजारी पण. तुमच्या परिवाराचे सर्व सदस्य यामध्ये काम करतात? सर्व माझ्या मुली 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी. निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, ही बातमी आहे गणेश उत्सव बाबत. महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाची जय्यत तयारी चालू असताना आता गणपती मूर्ती बनवण्याच्या कारखान्यामध्येही रंगोटीसाठी अंतिम टप्प्यात हात मारताना दिसून येत आहे. अशा जगा गणपती मूर्ती बनवण्याच्या कारखान्याला आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे. हे कारखाना ठाण्यातील मनोरमा नगर येथील श्री गणेश चित्रकला मंदिर यांचे मालक श्याम शांताराम पाटील हे असून मराठी उद्योजक आहेत. यांच्याच कुटुंबातील सर्व सदस्य या कारखान्यामध्ये गणपतीची मूर्ती बनवण्याचे काम करीत असतात. विशेष येथे मातीच्या मूर्ती बनतात. पाहुयात आमचे प्रतिनिधी गजानन वरगट यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचे आगमन होत आहे. तर असंच आपण या ठिकाणी मनोरमा नगरमधील या ठिकाणी गणपतीचे हा कारखाना आहे. या ठिकाणी गणपती बनवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या सर्व प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात आणि स्वतः हाताने कलर देऊन स्वतः हाताने मातीच्या या मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात आणि भरपूर प्रकारच्या विविध रंगामध्ये विविध शैलीमध्ये ह्या मूर्त्या आहेत आणि काही थोड्या दिवसामध्येच गणपतीचं आगमन आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि सर्वांना गणपती घरी नेण्याची ओढ लागली आहे आणि 15-20 दिवस अगोदरच या मूर्त्या बुकिंग केल्या जातात. हे कलाकार आहेत, ते मूर्ती बनवून शेवटचा रंग देण्याचं काम चालू आहे यांच्याकडून. हे कलाकार आहेत त्यांच्याकडून आणि हे या ही मोठी मूर्ती आहे चांगली गणपतीची. चांगल्या प्रकारे कलर दिला आणि चांगले सुशोभित दिसतं चांगल्या प्रकारे आणि अशा चांगल्या विविध रंगामध्ये अलग अलग मुद्रेमध्ये अलग अलग स्थितीमध्ये ह्या मूर्त्या या ठिकाणी निर्माण केल्या जातात आणि विकल्या जातात. तर आपण आता या मूर्ती बनवण्याचा यांचा जो कारखाना आहे आणि हा कारखान्याचे मालक या इकडं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे कलाकार आहेत. मूर्तीला शेवटचा रंग देण्याचं काम यांच्याकडून होत आहे. बघा नाना प्रकारच्या विविध मूर्त्या या ठिकाणी गणपतीच्या या ठिकाणी बनवल्या आहेत आणि कलरचं काम केलं जातं. हां, तुमचं नाव सांगा काय? माझे नाव निर्मला श्याम पाटील. तुम्ही कधीपासून हा धंदा करता याचा मूर्ती बनवण्याचा? लग्नाच्या नंतर लग्नाच्या अगोदर आम्हाला काही माहिती नव्हते. माझे भाऊ यायचे यांच्या घरी, तेव्हा लग्नाच्या नंतर मी करायला लागले, शिकले असे यांच्याबरोबर. बाबा होते आमचे, ते बनवायचे. बाबाच्या नंतर हे होते, धीर होते माझे. सर्व हे यांचे व्यवसायच आहे. गणपती बनवायचा धंदा आहे. त्याच्यापासून तुम्हाला चांगला नफा मिळतो का? मिळतो. मेहनत अशी आहे ना, खूप मेहनत आहे, खूप त्रास होतो. सर्वजण आम्ही शिकवतो आजारी पण. तुमच्या परिवाराचे सर्व सदस्य यामध्ये काम करतात? सर्व माझ्या मुली 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे. मुलगा आहे आपणीचं काम करतो, डोळे काढतो. मुलगा पण मेहनत घेतो. अच्छा, ठीक आहे. परवडते तुम्हाला समजा? मेहनत आहे. दरवर्षी इथे या ठिकाणी तुम्ही मूर्ती बनवण्याचं काम करता?
दरवर्षी. अच्छा अच्छा ठीक आहे.